दिस इज पेन, इट इज पेन. दिस इज बुक, इट इज बुक. दिस इज फॅन, इट इज फॅन. असं तुम्हाला प्रश्न पडतो ना की दिस वापरायचं की इट वापरायचं. तर मी आज तुमचं पूर्ण कन्फ्युजन दूर करणार आहे, डिटेल माहिती सांगणार आहे, म्हणजे यापुढे तुम्ही कधीच दिस आणि इट मध्ये कन्फ्युज होणार नाही. तर बघा, हा दिस आहे आणि हा इट आहे. ओके, दोघांचा अर्थ सेम आहे. दिस आणि इट म्हणजे हा, हे, हे. इटचा दुसरा अर्थ पण होतो तो, त्या, ती, असं मी त्याचा अर्थ होतो. मग आता वापरायचं कसं? मग आता बघा, समजा हे पुस्तक आहे, समजून घ्या तुम्ही, हे पुस्तक आहे. ओके, तर तुम्हाला कन्फ्युज पडेल, आता मी दिस म्हणेल का इट म्हणेल. मग आता हे कन्फ्युजन मी तुमचं आता दूर करतो. आता माझ्या हातात पुस्तक हे समजून घ्यायच्या की हे पुस्तक आहे, तर मी काय म्हणेल, दिस इज अ बुक. ज्यावेळेस सुरुवातीला एखाद्या वस्तूबद्दल मी माहिती सांगेल तर मी दिस वापरेल. ती वस्तू जवळ पाहिजे. ओके, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ती वस्तू एकच पाहिजे. ती वस्तू एक तर निर्जीव किंवा प्राणी पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्हाला इट वापरायचं असेल. मग फुलस्टॉप घेतला आणि मग त्या पुस्तकाबद्दल मी अजून एक रेफर करतोय, त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती सांगतोय, त्यावेळेस मी म्हणेन इट वापरेल. म्हणजे हा जो बुक आहे ना, बुक हा इट याच्याबद्दल वापरणार आहे. त्यावेळेस मी म्हणेन इट इज व्हेरी युजफुल. व्हेरी युजफुल म्हणजे काय, हे पुस्तक खूप उपयोगी आहे. बघा, सुरुवातीला आलं, मी जेव्हा स्टार्टिंगला त्याची माहिती सांगतोय तर मी म्हणेल दिस वापरेल, आणि परत त्याच्याबद्दल जेव्हा मी माहिती सांगतो तर मी इट वापरणार आहे. ज्याला म्हणतात प्रोनाऊन. याला प्रोनाऊन म्हणतात. दिस सुद्धा प्रोनाऊन आहे, दिस सुद्धा प्रोनाऊन आहे, दॅट सुद्धा प्रोनाऊन आहे. बरोबर आहे. दिसचा अर्थ हे आणि दॅटचा अर्थ तो. समजा मला ह्या दिसच्या जागी मी दॅट वापरला, दॅट इज अ बुक असं घेतलंय. ओके, दॅट का वापरायचे? जी वस्तू लांब आहे, जवळ नाहीये, पण ती वस्तू एक पाहिजे. समजा आता हा जी वस्तू माझ्या जवळ आहे, दिस इज पेन, लांब गेली तर दॅट इज पेन म्हणणार. आणि मला परत त्या पुस्तकाबद्दल जर सांगायचं असेल की ते पुस्तक उपयोगी आहे, तर म्हणायचं इट इज व्हेरी युजफुल. पण इथं दिस आलं, त्याच्या इथं अर्थ झाला हे, आणि इथं दॅट आला, त्याचा अर्थ इटचा झाला ते. समजतं मी काय म्हणतोय तुम्हाला? म्हणजे वाक्यानुसार इटचा अर्थ हे किंवा ते होऊन जातं. ओके, मग आता कोणतेही वाक्य करताना सुरुवातीला कधीही नाऊनच वापरायचं, त्यानंतर प्रोनाऊन घेतो. मला सांगा, तुम्ही कधी असं म्हणतात का की ही नेहा आहे, नेहाला डॉक्टर बनायचं आहे, नेहाला 2 बहिणी आहेत, नेहाचे वडील डॉक्टर आहेत, नेहाची आई शिक्षिका आहे, असं कधी म्हणता का तुम्ही? बघा, माझं काय चुकलं, मी प्रत्येक वाक्यामध्ये नेहा नेहा वापरतोय. बघा, एकदा का तुम्ही नाऊन घेतलं ना, नाऊन, तर त्यानंतर तुम्हाला त्याचं प्रोनाऊन वापरायचे. मग तो प्रोनाऊन हर असेल किंवा हिम असेल किंवा शी असेल. आता नेहा, ही नेहा आहे. ओके, तिला डॉक्टर बनायचं आहे, तिचे वडील डॉक्टर आहेत, तिची आई शिक्षिका आहे, तिला 2 बहिणी आहेत, असं तुम्ही म्हणू शकताय. पण इथं निर्जीव वस्तूसाठी, निर्जीव वस्तू आणि प्राणीसाठी इट वापरायचंय. मग आता तुम्ही म्हणणार की सर, प्रत्येकासाठी का नाही? अजून एक वाक्य घेऊ आपण, मग तुम्हाला अजून समजेल. बघा, आता बघा, फॉर एक्झाम्पल, आय बॉट अ फोन. आता बघा, मी एक मोबाईल घेतलाय. ओके, मी एक मोबाईल घेतला, जो या मोबाईल बद्दल मी काहीतरी माहिती देतोय, इन्फॉर्मेशन देतोय, परत त्याच्याबद्दल सांगेल तर मी इट वापरायचे, परत मोबाईल वापरायची गरज नाहीये. तर तुम्ही काय म्हणणार? इट इज, बघा, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? तो फोन खूप महागडा आहे. समजलं? मग हा इट आहे ना, इट, हा इट त्याच्याबद्दल वापरलेला आहे. मग आता बघा, तुम्ही कधी कधी कोणत्या तरी लेसन मध्ये पाहिलं असेल, कुत्रा आला तर त्याला आपण इट वापरणार. समजा आय हॅव डॉग. ओके, इट इज व्हेरी फेथफुल किंवा इट इज व्हेरी ऑनेस्ट, जे म्हणायचे तुम्ही इट वापरतात. पण तुम्ही बघा, एका धड्यामध्ये त्या कुत्र्याला ही वापरतात किंवा कुत्रे असेल तर शी वापरतात. मग आता तुम्ही कधी प्रश्न आला की यार, त्या धड्यामध्ये आपण प्राण्यांसाठी ते ही इट वापरतो, मी ते ही का वापरलाय किंवा शी का वापरलाय? बघा, त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या प्राण्याला काहीतरी नाव देऊन देतात, समजा चिक्की, चुक्कू, जे काय असेल तुम्हाला, पिंट्या, असं काही जेव्हा तुम्ही नाव देतात ना, त्यावेळेस जेव्हा नाव देतात त्यावेळेस तुम्हाला मुलाचं नाव दिलं असेल तर ही वापरायचं, आणि मुलीचे नाव दिलं असेल तर शी वापरायची. ही गोष्ट माइंड मध्ये फिट करून घ्यायची. आता तुम्हाला दिस आणि इटचा फरक समजला. मग अजून इट किंवा वापरतात? तुम्हाला दिस आणि इटचा फरक समजला. आता दिस म्हणजे जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम माहिती देतात, फर्स्ट टाइम,
आणि एट का वापरायचा, त्या वस्तूबद्दल माहिती आहे तुम्हाला तर एट वापरायचंय. जसं मी सांगितलं तुम्हाला, दिस इज बुक, इट इज व्हेरी युजफुल. दिस इज टॉक, इट इज व्हेरी फेथफुल. बरोबर आहे. पण आता अजून त्याचा वापर केव्हा होतो इटचा पहा, अंतर दाखवण्यासाठी, वेळ टाइम दाखवण्यासाठी आणि हवामानाचे घटक दाखवण्यासाठी. मग अंतर म्हणजे समजा तुम्हाला कोणी विचारलं बाबा पेट्रोल पंप किती लांब आहे, हाऊ फार इज पेट्रोल पंप, तुम्ही म्हणणार 2 किलोमीटर आहे है ना. तर तुम्ही काय म्हणणार, इट इज 2 किलोमीटर फ्रॉम हिअर. इट इज, आता बघा इट इज आलं का नाही, तुम्ही अंतर दाखवताय. जसं 35 किलोमीटर आहे, इट इज 35 किलोमीटर. 5 किलोमीटर आहे, इट इज 5 किलोमीटर. ओके. 10 किलोमीटर आहे, इट इज 10 किलोमीटर. आणि इथून म्हणायचं असेल तर फ्रॉम हिअर. मुंबई म्हणायचं असेल तर फ्रॉम मुंबई. एवढं समजलं. टायमिंग दाखवण्यासाठी तुम्ही कधी कधी म्हणता काय टाइम झाला, मग तुम्ही म्हणता 9 वाजले भाऊ ना, त्यावेळेस तुम्ही सुद्धा वापरू शकता इट इज 9 o'clock. 9 o'clock. इट इज 10 o'clock. इट इज 12 o'clock. इट इज 2 o'clock. असं तुम्ही काही म्हणू शकता, म्हणजे वेळ दाखवण्यासाठी. आणि पुढचं हवामानाचे घटक. हवामानाचे घटक म्हणजे काय, जसं पाऊस पडत, समजा आता पाऊस आता पडत असेल, पाऊस पडत आहे, तर तुम्ही काय म्हणणार, इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. काय लोक फॉलिंग फुलिंग म्हणतात, फॉलिंग नाही बघा, लक्षात ठेवायचं. पाऊस पडत आहे, इट इज रेनिंग म्हणायचे. तुम्हाला असं अरे आज सर्दी आहे ना, आज थंडी आहे, तर तुम्ही काय म्हणायचं आहे, इट इज कोल्ड टुडे. इट इज कोल्ड टुडे. ओके. आपण कधी कधी असं म्हणतो उशीर येण्यासाठी, बघा मला अरे उशीर होत आहे, अरे बाबा उशीर होत आहे, तर तुम्ही असे म्हणू शकता, इट इज गेटिंग लेट. इट इज गेटिंग लेट. तर मला वाटतं इटचा वापर केव्हा करायचा समजला आणि दिसचा वापर केव्हा करायचा तेही तुम्हाला समजला. बघा कधी लक्षात ठेवा, हे तुम्ही डायरेक्ट डोक्यात पाठ करून ठेवा, म्हणजे यापुढे तुम्हाला कधीही कन्फ्युजन होणार नाही की इट केव्हा वापरतात आणि दिस केव्हा वापरतात. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो सोडवण्यासाठी. तुम्ही मला ते सोडवून कमेंटमध्ये त्याचं उत्तर लिहा. मी त्याचं उत्तरचं नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. आता बघा मी तुम्हाला 4 वाक्य दिलेत. आता तुम्ही दिस कुठं वापरायचं आणि इट कुठं वापरायचं हे तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं. पहिलं वाक्य बघा, ही कार आहे, ही खूप फास्ट पळते. दुसरं वाक्य बघा, हा पेन आहे, हा लाल कलरचा आहे. ओके. अंधार पडत आहे, उजेड पडत आहे. हे वाक्य तुम्ही मला सोडून दाखवतात. दिस कुठं वापरायचं आणि इट कुठं वापरायचं. जर तुम्ही मला याचं उत्तर कमेंटमध्ये दिलं तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल की हे तुम्ही जे पाठवले उत्तर आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही ह्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.